नमस्कार मित्रांनो, मी वैभव मेश्राम. स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत PSI STI SO कंबाईन या प्रश्नपत्रिकेचे आपण प्रश्नसंच पाहत आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भारतीय राष्ट्रीय सभेच्या इसवी सन 1887च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1 बॅरिस्टर बद्रुद्दीन तय्यबजी, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर ॲनी बेझंट, पर्याय क्रमांक 3 गोपाळकृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 4 उमेशचंद्र बॅनर्जी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॅरिस्टर बद्रुद्दीन तय्यबजी. भारतीय राष्ट्रीय सभेच्या इसवी सन 1887च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष बॅरिस्टर बद्रुद्दीन तय्यबजी होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा. पर्याय क्रमांक 1 राजगुरू, पर्याय क्रमांक 2 बिपिनचंद्र पाल, पर्याय क्रमांक 3 दीनशा वाच्चा, पर्याय क्रमांक 4 मोतीलाल नेहरू. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दीनशा वाच्चा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेता हे दीनशा वाच्चा. 1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्य निवारण परिषद कोठे संपन्न झाली होती? पर्याय क्रमांक 1 सोलापूर, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 नागपूर, पर्याय क्रमांक 4 पुणे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. 1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्य निवारण परिषद नागपूर येथे संपन्न झाली होती. लोकमान्य टिळकांनी 4 तत्व अंगीकारली होती, त्यात खालील कोणती बाब समाविष्ट नव्हती? पर्याय क्रमांक 1 स्वराज्य, पर्याय क्रमांक 2 स्वदेशी, पर्याय क्रमांक 3 सहकार, पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय शिक्षण. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सहकार. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डफरिन, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी, पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कर्झन. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने केली. भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात रिकामी जागा अंतर आहे. पर्याय क्रमांक 1 5 तास, पर्याय क्रमांक 2 6 तास, पर्याय क्रमांक 3 4.5 तास, पर्याय क्रमांक 4 5.5 तास. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5.5 तास. भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात 5.5 तास अंतर आहे. भारतात जलमनुष्य म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 माधवराव चितळे, पर्याय क्रमांक 2 मेधा पाटकर, पर्याय क्रमांक 3 सुंदरलाल बहुगुणा, पर्याय क्रमांक 4 राजेंद्र सिंह. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजेंद्र सिंह. भारतात जलमनुष्य म्हणून राजेंद्र सिंह यांना ओळखले जाते. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तळी आहेत? पर्याय क्रमांक 1 भंडारा, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भंडारा. महाराष्ट्रातील भंडारा या जिल्ह्यात सर्वाधिक तळी आहेत. संत तुकडोजी महाराजांची समाधी रिकामी जागा येथे आहे. पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 मोझरी, पर्याय क्रमांक 3 नागपूर, पर्याय क्रमांक 4 बुलढाणा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोझरी. संत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी येथे आहे. ICAR भारतीय मृदा विज्ञान संस्था रिकामी जागा येथे आहे. पर्याय क्रमांक 1 कानपूर, पर्याय क्रमांक 2 लखनौ, पर्याय क्रमांक 3 जयपूर, पर्याय क्रमांक 4 भोपाळ. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भोपाळ. ICAR भारतीय मृदा विज्ञान संस्था भोपाळ येथे आहे. ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे? पर्याय क्रमांक 1 पूर नियंत्रण, पर्याय क्रमांक 2 पूर व्यवस्थापन, पर्याय क्रमांक 3 वाढीव दूध उत्पादन व संकलन, पर्याय क्रमांक 4 वाढीव अन्न उत्पादन. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाढीव दूध उत्पादन व संकलन. ऑपरेशन फ्लड प्रोग्राम वाढीव दूध उत्पादन व संकलन यासंबंधी आहे. जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक परभणी, पर्याय क्रमांक 2 लातूर, पर्याय क्रमांक 3 भंडारा, पर्याय क्रमांक 4 औरंगाबाद. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भंडारा. जायकवाडी मत्स्य बीज केंद्र भंडारा या जिल्ह्यात आहे. भारताचे राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो? पर्याय क्रमांक 1 प्रधानमंत्री, पर्याय क्रमांक 2 भारताचे सर्वोच्च न्यायाधीश, पर्याय क्रमांक 3 भारताचे उपराष्ट्रपती, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारताचे उपराष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र भारताचे उपराष्ट्रपती यांना संबोधून देतात. वस्तू व सेवा कराची शिफारस पुढीलपैकी कोणत्या समितीने केली? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर YV रेड्डी, पर्याय क्रमांक 2 असीमदास गुप्ता, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर C रंगराजन, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर विजय केळकर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर विजय केळकर. वस्तू व सेवा कराची म्हणजे GSTची शिफारस ही डॉक्टर विजय केळकर समितीने केली. खालीलपैकी कोणते अप्रत्यक्ष कर आहेत?
पर्याय क्रमांक 1 आयकर किंवा उत्पन्न व खर्चावरील कर, पर्याय क्रमांक 2 मालमत्ता कर किंवा भांडवली व मालमत्तेवरील कर, पर्याय क्रमांक 3 वस्तूवरील कर किंवा वस्तू व सेवेवरील कर, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणतेही नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वस्तूवरील कर किंवा वस्तू व सेवेवरील कर. हा अप्रत्यक्ष कर आहे. खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? पर्याय क्रमांक 1 पेट्रोलियम, पर्याय क्रमांक 2 मेन, पर्याय क्रमांक 3 बायोडिझेल, पर्याय क्रमांक 4 लाकूड. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पेट्रोलियम. पेट्रोलियम हे जीवाश्म इंधन आहे. पुढीलपैकी न्यून लोकसंख्या असलेला देश कोणता? पर्याय क्रमांक 1 जपान, पर्याय क्रमांक 2 भारत, पर्याय क्रमांक 3 चीन, पर्याय क्रमांक 4 बांगलादेश. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जपान. जपान हा न्यून लोकसंख्या असलेला देश आहे. मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा रिकामी जागा फायलामध्ये समावेश होतो. पर्याय क्रमांक 1 आर्थोपोडा, पर्याय क्रमांक 2 ॲनिलिडा, पर्याय क्रमांक 3 प्लॅटिहेल्मिन्थिस, पर्याय क्रमांक 4 प्रोटोझुआ. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रोटोझुआ. मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा प्रोटोझुआ फायलामध्ये समावेश होतो. टॅक्सॉनॉमी हा शब्द कोणी दिला? पर्याय क्रमांक 1 हॅकेल, पर्याय क्रमांक 2 लिनियस, पर्याय क्रमांक 3 ॲरिस्टॉटल, पर्याय क्रमांक 4 डिंकॅन्डोल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टॅक्सॉनॉमी हा शब्द डिंकॅन्डोल यांनी दिला.